हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहे म्हणून मी आजच सर्व बेडशीट चेंज करून घेते. मी काल सर्व बेडशीट कोमट पाण्यामध्ये भिजवून 1 तास मशीनला लावून दिल्या होत्या. घरातली बेडशीट खूप मॅटर करते. रूमचा एक अविभाज्य भाग म्हणजे बेडशीट असते. इंटिरियर डिझाईनमध्ये बेडशीटला सुद्धा खूप महत्त्व आहे. मला शक्यतो लाईट कलरच्या बेडशीट्स खूप आवडतात. मी जेव्हा पण एखादी नवीन बेडशीट घेते तेव्हा मी ट्राय करते की ती माझ्या रूमला कुठेतरी मॅच करेल. अगदी पूर्णपणे नाही पण थोडीफार तरी मॅच करेल. माझी ही ग्रे कलरची बेडशीट आहे आणि माझ्या रूममध्ये पण ग्रे शेड आहे. जेव्हा मी एखादी स्वच्छ धुतलेली बेडशीट टाकते तेव्हा मला खूप फ्रेश वाटते. मला बेडशीट चेंज करायला खूप आवडतात. मी प्रत्येक वीकमध्ये बेडशीट चेंज करत असते. रूममध्ये थोडा चेंज करायचा असेल तर रूमची फक्त बेडशीटसुद्धा चेंज केली तर रूममध्ये खूप बदल वाटतो. सकाळची क्लिनिंग डस्टिंग झाल्यानंतर मी लगेच किचनमध्ये स्वयंपाकाला लागली. आम्ही आजकाल सकाळी नाश्ता न करता जेवणच लवकर करतो आणि आजच्या जेवणाचा मेनू आहे भरीत, चपात्या आणि थंडगार ताक. पुरी, ब्रेड मी नेहमीच जेवणामध्ये अवॉइड करते. तुम्ही बघितलं असेल पावभाजीसोबत सुद्धा मी चपातीच केली. फक्त कोणी पाहुणे वगैरे आले तर मी ब्रेड वगैरे यूज करते, नाहीतर आम्ही डेली चपात्याच खातो. मैदा आणि ऑइल शक्यतो आम्ही टाळतो. त्यानंतर वांग्याच्या भरीतसाठी मी कांद्याची पात स्वच्छ धुवून छान बारीक चिरून घेते आहे. कांद्याची पात मी एक सेपरेट पात व्यवस्थित पाण्याखाली धुवून घेते. कांद्यांच्या पातांमध्ये थोडी जरी माती राहिली तर ती पूर्ण भरीतमध्ये कचकच लागते. वांगी छान मी सोलून घेते आहे. वांग्याचे भरीत करताना मला सर्वात डिफिकल्ट काम हेच वाटते. नंतर वांगी छान मॅश करून घेते. इथं मी एका कढईमध्ये किसलेले खोबरे घातले आहे. ते छान 3 ते 4 मिनिट लालसर होईपर्यंत भाजून घेते. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडे ऑइल घेतले आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी कांद्याची पात टाकते आहे. मी यावेळेस कुठलेही ऑइल ॲड केली नाही आहे. कांद्याची पात शिमल्यानंतर ती काढून घेते. त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडे ऑइल ॲड केले. त्यामध्ये मोहरी, जिरे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट छान भाजून घेते मी. त्यानंतर यामध्ये मी मॅश केलेल्या वांग्यांसोबत त्याची पात, खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा ॲड करते आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला सुद्धा ॲड करू शकतात. छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ. त्यानंतर ताक बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये दही ॲड केले. त्यामध्ये पाणी ॲड केले. त्यामध्ये मी जिरा पावडर, पुदिना पावडर, ब्लॅक सॉल्ट
नॉर्मल सॉल्ट आणि शुगर फ्रीच्या गोळ्या. मी इथं साखरसुद्धा ॲड करू शकते. आणि ते हँड ब्लेंडरनी छान ब्लेंड करून घेते. आणि इथं ताक रेडी झाले आहे. कशी वाटली तुम्हाला सिंपल ताकाची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर किचनचे सर्व कामे आवरून अव्यांना झोपवून मी निघाली आहे आता भाजीपाला आणायला. हे आहे आमच्या घराजवळील भाजीपाल्याचे शॉप. इथे सर्व प्रकारचा भाजीपाला, फ्रूट्स आणि डेलीचे सर्व आयटम्स मिळतात. त्यानंतर इथं आहे छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये सर्व मसाले. जर घरातील एखादा मसाला संपला तर पटकन आणायला खूप बरे पडते. हे मसाल्यासोबत इथं अंडीसुद्धा आहेत. आपल्या महाराष्ट्रात मिळतात त्या सर्व भाज्या इथं असतात. त्यासोबत इथं काही वेगळ्यासुद्धा भाज्या आहेत. ही आहे उटीची गाजरे. तर कच्ची केळी आणि केळीच्या झाडाचा खूप यूज केला जातो. माझ्या काही साऊथ इंडियन फ्रेंड्स आहेत त्या तर केळीच्या खोडाची सुद्धा भाजी करतात. भाज्यांसोबत इथं स्प्राउटेड मटकी, मूग सुद्धा मिळतात. आवळा या शॉपमध्ये 12 महिने असतो. खूप महाग मिळतो. जी छोटी छोटी कांदी आहे त्यांना सांबार ओनियन म्हणतात. सुद्धा खूप टेस्टी लागतात. त्यानंतर हा फ्रूट्स सेक्शन. इथे सर्व प्रकारची फ्रूट्स मिळतात. आपल्याला ज्या ग्रेडची पाहिजे त्या ग्रेडची फ्रूट्स पण मिळतात. ॲपलमध्ये इथे 3-4 व्हरायटी असतात. त्यानंतर आंबे. इथला फेमस आंबा हा बेंगनपल्ली आहे. बेंगनपल्लीला इथला हापूससुद्धा म्हणतात. जेवणानंतर आईस्क्रीमची क्रेविंग झाली तर इथं पटकन जाऊन आईस्क्रीम आणता येते मला. सर्व टाईपचे चीज, बटर, योगर्ट, दही, फ्रोझन चपात्या वगैरे. इथले हा ID ब्रँडचे प्रोडक्ट खूप छान असतात. त्यानंतर टमाटी, कांदा, केळी, ही एलक्की केळी आहेत. नंतर बटाटा, कच्ची केळी, पुन्हा केळी, ब्रेड, चहासोबतचे टोस्ट वगैरे सर्व इथं मिळून जाते. त्यानंतर ह्या लिफी व्हेजिटेबल्स. असे आहे माझ्या घराजवळील भाजीपाल्याचे शॉप. आता मी घरी जाते आहे. मी माझं बाळ उठून माझी वाट बघतो आहे. आजचा हा भाजीपाला 674 रुपीजचा झाला आहे. मी बँगलोरच्या महागाईबद्दल आणि बँगलोरच्या इंग्लिशबद्दल तर बरेच जोकसुद्धा ऐकले असतील. खरेच आहे. इथला भाजीपालावाला सुद्धा इंग्लिशमध्ये बोलतो. आता मी एक फनी एक्सपिरियन्स सांगते. जेव्हा फर्स्ट टाईम बँगलोरला आली तेव्हा भाजीवाल्या काकांना मी बोलले या ककडी किती की. तर त्यांनी मला रिप्लाय केला, मॅडम कुकुंबर इज फॉर 40 रुपीज kg. मी शॉक. आज मी तुम्हाला इथल्या भाज्यांचे रेट सांगणार आहे. ह्या 2 मेथीच्या जुळ्या मी 50 रुपयाला घेतल्या आहे. त्यानंतर इथं कढीपत्ता आणि पुदिना मी फ्रीमध्येच घेऊन येते नेहमी. जास्त भाज्या घेतल्या की ते देतात फ्रीमध्ये. त्यानंतर ही अंडी आहे. अंडी इथं स्वस्त आहे. 5.5 रुपयाला 1 अंड आहे. त्यानंतर ही कोथिंबीरची जुडी 35 रुपयाची आहे. त्यानंतर ही पत्ताकोबी इथं 45 रुपये किलो आहे. मी अर्धा किलो घेतली म्हणून मला 26 रुपयाची पडली. त्यानंतर भेंडी इथं 80 रुपये किलो आहे. मी 0.6 kg घेतली तर ती मला 50 रुपयाला पडली. त्यानंतर कांदा इथं 30 रुपये किलो आहे. मी 1.3 kg घेतला
तर मला हा 39 रुपीजला पडला। त्यानंतर हे मस्क मेलन 60 रुपीज kg आहे। मी 0.8 kgचे घेतले म्हणून ते मला 51 रुपयाला पडले। त्यानंतर हा भोपळा 70 रुपये किलो आहे। मी 0.3 kgचा घेतला म्हणून हा मला 22 रुपयाला पडला। त्यानंतर ही रताळे, ही 80 रुपीज kgची आहे। मी 0.2 kg घेतली आहे तर मला ही 18 रुपयाला पडतात। मी माझ्या बाळाला प्रत्येक वीकमधून 1-2 वेळा देतेच हे। त्यानंतर अद्रक इथं 180 रुपीज kg आहे। मी 0.09 kg घेतले ते मला 16 रुपीजला पडले। त्यानंतर लसूण इथं 300 रुपये किलो आहे। मी 0.4 kg घेतला तर तो मला 123 रुपयाला पडला। त्यानंतर ही वांगी 70 रुपये किलो आहे। मी 0.29 kg घेतले तर ती मला 20 रुपयाला पडली। त्यानंतर गाजर ही 110 रुपये किलो आहे। मी 0.2 किलो घेतली तर मला 24 रुपयाला पडली। त्यानंतर कारली ही 120 रुपये किलो आहे। मी 0.2 किलो घेतली तर ती मला 24 रुपयाला पडली। त्यानंतर ह्या वालाच्या शेंगा इथं 80 रुपये किलो आहे। मी 0.4 किलो घेतल्या तर मला 35 रुपयाला पडल्या। टोमॅटो इथं 35 रुपये किलो आहेत। मी 0.4 किलो घेतली तर ती मला 16 रुपयाला पडली। त्यानंतर ढेमशी ही इथं 100 रुपये किलो आहे। मी 0.4 kg घेतली तर ती मला 42 रुपयाला पडली। स्वीट कॉर्न इथं 25 रुपयाला एक मिळतो। असे आहेत इथं भाजीपाल्याचे रेट। आता मी पटापट भाजीपाला सर्व आवरून घेते। तुम्हाला जर मी फ्रीज कसे ऑर्गनाइज करते हे बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवेल। किंवा सर्व भाजीपाला मी कसा फ्रीजमध्ये ठेवते, कशामध्ये ठेवते हे तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवेल। प्रत्येकाची एक पद्धत असते आणि जर तुम्हाला माझी पद्धत आवडली तर मला नक्कीच सांगा। आता मला घाई आहे म्हणून मी घाईमध्ये सर्व भाजीपाला तसाच फ्रीजमध्ये पटापट ठेवून देते। त्याच्या बाळाला भूक लागली आहे, त्याला मला खाऊ घालायचे आहे आणि आमच्या चहाची सुद्धा वेळ झाली आहे। सो ते सर्व आवरल्यानंतरच मी भाजीपाला निवडेल। पटापट आधी सर्व फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून भाजीपाला सुकणार नाही। दुपारचे 4 वाजलेले आहेत। मी इथं माझ्या हस्बंडसाठी इथं स्वीट कॉर्न उकळून घेते। स्वीट कॉर्न मोडून मी एका कुकरमध्ये टाकते। त्यात थोडे पाणी आणि मीठ टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या होऊ देते। चहा स्वीट कॉर्न कुकरमध्ये आणि बाळासाठी मी स्प्राउटेड रागी बनवणार आहे। स्प्राउटेड रागी मी हेल्दी पांडा या ब्रँडची यूज करते। त्यामध्ये त्यांनी ड्रायफ्रूटसुद्धा ॲड केलेले आहेत आणि या पेस्टला थोडी गोड टेस्ट यावी म्हणून त्यांनी यात डेट्स पावडर पण यूज केलेली आहे। या हेल्दी पांडाच्या रागीमध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, शुगर ॲड केलेली नाही त्यांनी आणि हा टोटली नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे। जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुमच्याकडे माझ्यासाठी काही टिप्स असतील तर मला नक्की कळवा, मी इम्प्रूव्ह करेन। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।